लोकांना पाण्याची समस्या भेडवायची त्यावेळेस मग आमच्या आजीने त्या ते बाहेर नळ लावला होता. संपूर्ण वडावडी त्या ठिकाणी आमच्या बंगल्यातून त्यावेळेस पाणी भरलं. त्यावेळेस मला 13च्या 17ची गरज असताना मला 19 मतं पडली आणि 23व्या वर्षी मला पीएमटी संधी मिळाली. 4 वर्षांमध्ये पीएमटीला एवढं पुढे नेलं की त्याचं उत्पन्न आम्ही 4 वर्षांमध्ये 36 लाखावर आणि ती डब घ्यायला पीएमटी परत आम्ही रुळावर. नगरसेवकाचं जे काम असतं आमदार खासदाराचं काम नसतं. नगरसेवक अप्रोच डायरेक्ट माणसाशी व्हायला पाहिजे की माणूस त्याला घरचा माणूस समजतो आणि हक्काने काम सांगतो. तुम्ही जर बघितलं तर मोदी काही जे पिक्चर येऊन गेले म्हणजे मुळशी पॅटर्न वगैरे सगळे पिक्चर येऊन गेले. ह्या नवीन पोरांना खूप त्याच्यामध्ये आकर्षण झालं. ते लोक मला सांगतात की महाले तुम्हाला मत दिले विधानसभा लोकसभेला आम्ही देणार. तुम्ही बघितलं की 2017 साली जे नगरसेवक भाजपचे 4 आमच्या तिकडे निवडून आले होते ते 5 वर्ष 16 आणि 3 वर्ष 8 वर्षांमध्ये एकदाही प्रभागामध्ये फिरलेले नाही. गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण बघितलं की अनेक नगरसेवक हे गणेशोत्सवाच्या माध्यमातून तयार झाले होते. 365 दिवसातून एक दिवस मुलांना नाचायची संधी मिळते आणि नाचून द्यावं तर थोडा आवाज कमी जास्त करून आम्ही ती करतो. नमस्कार. मतांतर या पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुण्यामध्ये येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आपण हा पॉडकास्ट कार्यक्रम आयोजित करतो. यामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्याचप्रमाणे जे नगरसेवक आहेत या सर्वांची मतं आपण जाणून घेतो. त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये केलेली विविध कामं आणि त्यांचे पुढचे असलेले अनुभव, याचप्रमाणे त्यांचे इथून पुढे येणाऱ्या काळासाठी त्यांचं असलेलं प्लॅनिंग, या सर्वांचा उहापोह करण्याचा आपण एक प्रयत्न करतो. आजच्या या कार्यक्रमात आपले सन्माननीय पाहुणे आहेत श्रीयुत उदय महाले साहेब. खूप स्वागत आहे सर तुमचं आमच्या या कार्यक्रमामध्ये. प्रभाग क्रमांक 12 हा आपला प्रभाग. अनेक वैशिष्ट्ये आहेत, सगळं काही आहे, परंतु तुमच्याबद्दल पहिल्यांदा मला सांगायला आवडेल की समाजसेवा किंवा राजकारण हे तुमच्याकडे वारशाने आलं, तर ते नक्की काय कसं याबद्दल आम्हाला थोडं सांगाल का? नमस्कार. माझे वडील स्वर्गीय नगरसेवक प्रमोद महाले हे गेले 1970 सालापासून पवार साहेबांबरोबर एकनिष्ठ होते. 1985 साली त्यांनी ज्यावेळेस निवडणूक लढली त्यावेळेस आमचं चिन्ह होतं चरखा. वडिलांना त्यावेळेस आमच्या विरुद्ध बाळासाहेब शिरोळे पुण्याचे माजी महापौर आमच्या वडिलांचे चुलत मामा लागायचे आणि मोहन पवार म्हणून एक उपमहापौर होते. ते वडाळा समाजात ते अपक्ष थांबले होते. त्यावेळेस या दोघांना म्हणजे प्रमुख लढती आणि जुने नगरसेवक होते. आमचे वडील त्यावेळेस नौके होते. वडिलांनी स्वतःच्या हिमतीवरची काही कामं त्यावेळेस त्याच्या आधी केली होती आणि पवार साहेबांच्या पाठिंब्यामुळे तेच आमच्या वडिलांना पूर्ण मतदारांनी आम्हाला निवडलं आणि वडिलांना निवडून दिलं. 85 ते साधारण 92 पर्यंत वडील नगरसेवक होते. 90 साली ज्या निवडणुका होणार होत्या पण मंडल आयोग आल्यामुळे त्या निवडणुका 2 वर्ष लांबल्या. त्यावेळेस काय झालं की आता तुम्ही बघितलं तर निवडणुका 2022ला मुदत संपली पण नगरसेवकांना एक्सटेन्शन दिलं नाही. त्याविषयी नगरसेवकांना 2 वर्ष वाढवून दिली होती आणि वडिलांनी एवढं काम म्हणजे गरीब जनतेमध्ये फार वडावडी झोपडपट्टीमध्ये पूर्वी एकही सुलभ शौचालय नव्हतं. तिथं जवळजवळ सगळे सुलभ शौचालय लावणे. पूर्वी त्या भागाला पाणी पुरवठा होत नव्हता. दीपबंगला चौकात जो आमचा बंगला होता जुना तो आम्ही साधारण 61 साली तो बांधलेला पुरानंतर बांधलेला बंगला. लोकांना पाण्याची समस्या भेडवायची त्यावेळेस मग आमच्या आजीने त्या ते बाहेर नळ लावला होता. संपूर्ण वडावडी त्या ठिकाणी आमच्या बंगल्यातून त्यावेळेस पाणी भरायचे. बापरे. त्यावेळेस वडिलांच्या लक्षात आल्यानंतर वडिलांनी काय काय लोकसंख्या असेल हो त्यावेळेला वडारवाडीची? त्यावेळेस वडावडी साधारण एक 4-5 हजार लोकसंख्या असेल आणि त्या सगळ्यांना पाण्याची व्यवस्था. आणि नंतर मग संख्या वाढत गेली. जसं मग पुरानंतर ते वस्ती वाढत 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 मग पूरग्रस्त वस्त्या तिथे झाल्या. पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता. मग वडिलांनी 85 साली निवडून आल्यानंतर पहिल्यांदा स्वतःच्या पैशातून निवडणुकीच्या आधी 2 नळ कडवाळी बसवली. नंतर मग प्रत्येक महापालिका नगरसेवक झाल्यानंतर सगळ्या नळाच्या व्यवस्था करून दिल्या. आमच्या मॉडेल कॉलनीमध्ये एक वैद्य वसाहत म्हणून होती. ती वैद्य वसाहतीमध्ये प्रायव्हेट वसाहत होती. तिथं तरी पाण्याचं कनेक्शन नव्हतं. आमच्या वडिलांनी खर्चातून त्यावेळेस त्या ठिकाणी पाण्याचं कनेक्शन करून दिलं इलेक्शनच्या आधी आणि त्यानंतर निवडून आल्यानंतर त्या वस्तीला झोपडपट्टी घोषित केली. आज तुम्ही बघितलं तर तिथं आज एसआरची बिल्डिंग झालेली. आधी लोक म्हणतात की घर आम्हाला प्रमोद महालेंमुळे मिळालं. असा वडिलांचा खूप वारसा आणि खूप काम म्हणजे खूप ठेकेदारांना वडिलांनी त्यावेळेस तयार केलेलं. आधी तुम्ही वडिलांना जाऊन विचारलं तर जे ठेकेदार लहान लहान म्हणजे त्यावेळेस रिक्षा वगैरे चालवायचे काही आमचे कार्यकर्ते म्हणजे नागेश जाधव वगैरे सारखे कार्यकर्ते आहेत इथे रिक्षावर जायचे. आमचे वडील म्हणल्यावर तुम्ही हे करतात मला ठेकेदारी माहिती तुमच्याजवळ लेबर आहे. तर वडिलांनी त्यावेळेस त्यांना ठेकेदारीमध्ये आणलं. स्वतःचा घरचा एकही ठेकेदार न निर्माण केलेला असा नगरसेवक प्रमोद महाले. आणि त्या ठिकाणी मग काही जे आमचे ठेकेदार होते त्यांचे पैसे नसायचे. तर वडील स्वतः बाबा काय लागणार पैसे ठीक बाबा 10,000 लागतात 20,000 पैसे द्यायचे. काम झाल्यानंतर मग त्यांचं बिल आल्यानंतर ते पुन्हा आणून द्यायचे.
त्यामुळे असा पूर्ण वडार समाज जो आहे, म्हणजे त्यावेळेस आमच्या वडिलांनी निवडून दिलं वडार समाजाने, त्यामुळे दिले की बाबा ही जरी आपल्या समाजाची व्यक्ती नसली तरी आपल्या लोकांना आणि ठेकेदारीमध्ये लोकांना मदत करणारा हा एक कार्यकर्ता म्हणून आमच्या वडिलांचं नाव आजही, म्हणजे आज आपण बघितलं तर अनेक नगरसेवक येतात जातात, लोक 5-10 वर्षांनी विसरून जातात. आमचे वडील 8 जानेवारी 1992 वारले. आज जवळजवळ 33 वर्ष झाले. आज जर आपण विचारलं प्रमोद महाजन लोक म्हणणार नाही, खूप मोठी व्यक्ती होती आणि खूप चांगलं काम होतं. त्यांचं कर्तृत्व खरंच महान होतं. परंतु त्यांच्याकडे पाहून तुम्हाला राजकारणात यावंसं वाटलं का? तुम्ही राजकारणात येण्याची प्रक्रिया कधी आणि कशी सुरू झाली? नाही, वडिलांमुळेच कसं की 85 साली मी साधारण 10 वर्षाचा होतो. त्यावेळेस मी वडिलांचा प्रचार करायचो. 10 वर्षाचा असून देखील. म्हणजे त्यावेळेस आम्ही सोशल मीडिया वगैरे नव्हतं. त्यावेळेस आपल्याला ज्या भिंती आहेत, भिंती रंगवाव्या लागायच्या. बरोबर. मग त्यावेळेस ते आम्ही पूर्ण रात्रभर ते आमचा एक आर्टिस्ट जो होता, जान्हवीकर म्हणून, तो आम्हाला आउटलाईन करून द्यायचा नाही का बा प्रमोदची, आणि मग आम्ही मध्ये ते पेंट्स वगैरे Paint भरायचो. सर्व करायचे. कार्यकर्ते आम्ही रात्रभर म्हणजे साधारण रात्री जेवण करून निघाल्यानंतर पहाटे 5 पर्यंत सगळी भिंती आम्ही रंगवायचो. त्यावेळेस एक महिना असायचा प्रचाराला. परंतु ज्यावेळेस या सगळ्या इलेक्शन झाल्या आणि वडील निवडून आले, पुणे शहरामध्ये एकमेव मी असा कार्यकर्ता असेल की त्यावेळेस माझा पेपरला फोटो आला होता. का तर मी त्यावेळेस आमचे 2 कार्यकर्ते घेतले आणि त्यावेळेस त्याला दोघांना ते चुन्याच्या बादल्या घेऊन जेवढ्या सगळ्या प्रभागातल्या भिंती रंगवल्या होत्या, ते पुन्हा आम्ही पूर्ण सफेद करून दिल्या. तेव्हा मला सकाळी फोटो टाकला होता की नगरसेवकाच्या मुलांनी असा हे करून अतिशय प्रकारे परत प्रभाग आपला हाय तसा केला. क्या बात आहे! एक वेगळा इनिशिएटिव्ह तुम्ही त्या तेवढ्या लहान वयात त्यावेळेला घेतला होता. तुम्ही पहिल्यांदा नगरसेवक कधी झालात? मी 97 साली मला त्यावेळेस काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी मिळत होती. परंतु काही कारणास्तव आयत्या वेळेस माझी उमेदवारी डावलून श्रीकांत भाऊ शिरोळे यांना दिली. तर त्यावेळेस मला पक्षाने सांगितलं की बाबा तुम्हाला आम्ही वेगळी जाऊ. त्यावेळेस मी फक्त 21 वर्षाचा होतो बरं. आणि माझी उमेदवारी सर्व पेपरला आणि सगळं डिक्लेअर आणि मला सगळं झालं होतं. पण आयत्या वेळेस मग मला माघार घ्यावी लागली. मग त्यावेळेस पवार साहेबांनी अजितदादांनी सांगितलं, "ठीक आहे, तुझ्यावर अन्याय झाला, आम्ही तुझा अन्याय नक्कीच दूर करू." मग 1999ला ज्यावेळेस आमची राष्ट्रवादी स्थापन झाली, तर आमच्या वडिलांमुळे पहिल्यापासून आमचा तसा पवार साहेबांचा ओढा असा. तर पवार साहेबांनी कुठले म्हणजे त्यावेळेस साधारण पुणे शहरावरून 6 ते 7 व्यक्ती असतील, त्याच्यामध्ये मी होतो. की अंकुशराव काकडे असतील, तुमचे शांतीलाल सुरतवाला असतील, राजलक्ष्मी भोसले, असे मोजके, सुनील पडवाळ, असे 6-7 जण आम्ही पहिली मिटिंग घेतली की बाबा काय करायचं. ते फक्त 7 जण आले आणि आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला 1999 साली. मग नंतर कार्यकर्ते वाढत गेले. मग त्यानंतर पुणे महानगरपालिकेची जेव्हा परिवहन उपक्रम समिती होती म्हणजे पीएमटी, पीएमटी. तर त्याच्या निवडणुका लागल्या होत्या आणि त्यावेळेस मी माझं वय वर्ष 23 होता. बरं. आणि साधारण आमच्या जो 13 नगरसेवक आमचे राष्ट्रवादीजवळ त्यावेळेस आले होते, काँग्रेसजवळ बाकीचे नगरसेवक आले आणि त्यावेळेस 17 मतं निवडून यायला लागत होती. आणि मग पक्षाने मला की एवढ्या 23व्या वर्षी लहान वयामध्ये अजितदादांनी मला संधी दिली किंवा तू पीएमची निवडणूक लढ, परंतु 4 मतं कमी आहेत ती तुझ्या ह्याने घेऊन येस. तर त्यावेळेस मग आम्ही रात्रभर फिरायचो, काही नगरसेवकांना भेटलो. पण वडिलांचा त्यावेळेस जो करिश्मा जुना होता, त्यातले काही नगरसेवक मला म्हणले की नाही, तुझ्या वडिलांचे आमचे संबंध होते म्हणून आम्ही तुला मत देणार. मग त्यावेळेस काँग्रेसने एक उमेदवार मागे घेतला. मग काही काँग्रेसची मतं अशी मला धरून त्यावेळेस मला 13च्या 17ची गरज असताना मला 19 मतं पडली आणि 23व्या वर्षी मला पीएमटीवर संधी मिळाली. पीएमटीवर मी चांगलं काम करत असताना माझ्या भागामध्ये गोखलेनगर जनवाडीवरून बसेस पूर्वी जायच्या, त्या आमच्या फक्त शनिवारला जायच्या. तर माझं उद्दिष्ट होतं की त्या स्वारगेटपर्यंत न्याव्यात. मी पीएमटीवर गेलेल्या पहिला मी स्वारगेटपर्यंत बस नेली. त्यावेळेस पीएमटीचं उत्पन्न साधारण 14 ते 15 लाख होतं. लोक म्हणायची की बाबा तुम्ही त्या बंद पडलेल्या पीएमटीवर सभासद गेलात तर काय. पण त्यावेळेस आमचे एक राजा शिंदे म्हणून ते चेअरमन होते, अतिशय धाडसी व्यक्ती. त्यांनी आणि आम्ही सर्व टीम जी आमची होती सगळे 12 जण आम्ही मिळून त्या पीएमटीला 4 वर्षामध्ये पीएमटीला एवढं पुढे नेलं की त्याचं उत्पन्न आम्ही 4 वर्षांमध्ये 36 लाखावर नेलं आणि ती डब घ्यायला पीएमटी परत आम्ही रुळावर आणली. त्याचा आम्हाला आनंद आहे. मग 2002 ची आमची ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस अजितदादा म्हणले की तुला त्या प्रभागातून वडावडीतून लढावं लागेल. मी म्हणलं ठीक आहे, लढू आपण. आणि चिन्ह आमचं त्यावेळेस घड्याळ होतं, नवीन चिन्ह. आधी आम्हाला पहिले चरखा मिळाला, नंतर घड्याळ मिळालं होतं. घरोघरी पहिलं घड्याळ चिन्ह पोहोचवणं भाग होतं. एक तर त्यात उमेदवार मिळत नव्हते. म्हणजे आमच्या पक्षात काँग्रेसवर खूप त्यावेळेस लोकांचं प्रेम होतं, त्यावेळेस काँग्रेसचं असंख्य मोठे नेते सगळे तिकडे असायचे. माझ्या विरोधात मग त्यावेळेस रामदास पवार जे 4 वेळा निवडून गेलेले आणि उपमहापौर होते, ते माझ्या विरुद्ध 3चं पॅनल त्यावेळेस झालं होतं. ते माझ्यासमोर ते उभे होते. तो जो वडिलांचं काम आणि मी काही पीएमटीवर गेल्यानंतर काम केलं, त्याची पावती वेळेस मला लोकांनी दिली की त्या ठिकाणी साधारण 10 ते 12 हजार वडार समाजाचं मतदान होतं. पण त्या लोकांनी देखील रामदास पवारांना डावलून त्यावेळेस मला मत दिले की ही व्यक्ती वडिलांसारखंच काम करेल आणि आम्हाला सर्वांना अनेक ज्या प्रमोद महालेंच्या त्यांनी आठवणी सांगितली, आम्ही तुम्हाला मत देणार आणि मला त्यावेळेस त्यांनी विजयी केलं. विजयी केलाच तेव्हा मी 2002ला साधारण माझं वय 27 होतं आणि पुणे महानगरपालिकेच्या पीएमटीवर आणि महापालिकेत नगरसेवक
असा पुणे शहराच्या इतिहासामध्ये मी एक वेळ असा 27 वर्षाचा व्यक्ती होतो की दोन्ही पदावर एका वेळेस काम करत होतो. सगळ्यात मला आश्चर्य वाटतं ते तुमच्या प्रभागाचं. तो प्रभाग एक वेगळाच एक मिश्रण आहे, बरोबर. की ज्याच्यामध्ये उच्चवर्गीय, मध्यमवर्गीय आणि इतरही वर्गीय अनेक लोक त्यामध्ये येतात. तर त्या प्रभागाबद्दल जरा सांगाल का, की त्याची भौगोलिक रचना कशी आणि काय आहे तो तर हा जो प्रभाग? प्रभाग आहे आमचा सेनापती वापर रोड पासून साधारण नदीपर्यंत आहे. हम्म. त्याच्यामध्ये म्हणजे शिवाजीनगर गावठाण असेल, कामगार पुतळ्यातली वस्ती असेल, म्हणजे झोपडपट्टी वस्ती असेल किंवा चाफेकर म्हणून वस्ती, यशोदानंद म्हणून आमचे ते एक बौद्ध वसाहत आहे. तसेच माझ्या भागामध्ये वडरावडे हा सर्वात मोठा पट्टा आहे की त्यामध्ये झोपडपट्टी वर्ग जास्त आहे. पूरग्रस्तांच्या वसाहती अनेक त्या ठिकाणी आहेत की हेलकॅम्प पूर्व वसाहत आहे किंवा आमच्या जी शाळा आहे आमची पलीकडे होम सुपर मार्केट चौकात तिथं देखील अनेक पूर्व वसाहती त्यांची प्रश्न अनेक 61 सालापासून असून पेंडिंग आहेत काही गोष्टी की बाबा FSI वाढ असेल अनेक विषय आहेत. तसेच बरोबर. प्रभात भांडारकरचा जो भाग आहे तोही उच्चपूर्व आणि मॉडेल कॉलनीचा उच्चपूर्व आणि तुमचा रेव्हेन्यू कॉलनी आपटे रोड असाही आहे. पुलाचीवाडी थोडा मध्यमवर्गीय असा सर्व मिश्रित असा आमचा प्रभाग आहे. तर अशा प्रभागाच्या समस्या सोडवताना तुम्हाला काय वाटतं, की तुमची दमछाक होते की नगरसेवक म्हणून, का जास्त तुम्हाला नागरिकांचं सहकार्य मिळतं? नागरिकांचं सहकार्य आणि कसं की पूर्वी मी ज्यावेळेस लढलो 2002 ला त्यावेळेस 3चा प्रभाग म्हणजे त्यावेळेस प्रभात भांडारकर माझ्या भागात होता. त्यामुळे त्यावेळेस आम्हाला सवय झाली की बाबा परंतु आमचं म्हणणं होतं की 1 किंवा 2चा प्रभाग व्हावा. नगरसेवकाचं जे काम असतं आमदार खासदारचं काम नसतं. नगरसेवक अप्रोच डायरेक्ट माणसाशी व्हायला पाहिजे. की माणूस त्याला घरचा माणूस समजतो आणि हक्काने काम सांगतो. परंतु आता साधारण तुम्ही बघितलं तर आमची 72,000 लोकसंख्या आणि त्याचा जो रेडियस बघितला तर एका भागात आज जाऊन आलो तर महिन्याशिवाय जाऊ शकत नाही असा प्रकार त्यावेळेस आहे. म्हणजे आपण सकाळी समजा गाडीवर जाऊन फिरून येऊ शकतो. पण ते सगळेच लोक भेटू शकत नाहीत. आमचं कसं असतं की वडिलांनी मला शिकवलेलं आहे की वडील आमचे सकाळी ज्यावेळेस उठायचे आणि 7 वाजता फेरफटका मारत त्यावेळेस प्रभाग खूप वाढ बारीक होते. वडील चालत फिरून यायचे आणि मग सगळ्यांनी नोटून बघायचे मग काय काय कुठे कचरा पडलाय, कुठे पाण्याची समस्या आहे आणि मग लगेच तिथं घरून ऑफिसला आले की 10 वाजता मग त्यांना माहिती महापालिका अधिकारी 10 वाजता यायचे. मग सगळ्यांना फोन लावून ह्या तक्रारी सांगायचे. मग ते आमची वडील त्यांना सांगायचे तुम्ही सकाळी 7 वाजता झाडून काम चालू होतं तर मी तिथून 9 वाजता गेलो तर झाडून झालं नव्हतं. माझेच प्रभाग मोठा होता. मग पर्याय नसल्यामुळे मला गाडीवर फिरावं लागायचं. मग सकाळी आम्ही गाडीवर फिरून यायचो आणि मग बसल्यानंतर तोच उपक्रम दिवसभराचे सगळे ते लिहिलेले नोट डाऊन किंवा संध्याकाळी जर फटका मारून काही नोट डाऊन काही लोकांचे फोन यायचे की मग सकाळी 10 वाजताचे रुटीन चालू व्हायचं की बाबा ह्या समस्या आहेत, इथं कचरा उचलला पाहिजे, इथं पाणी लाईट लीक झालेली आहे, तिथे ड्रेनेज लाईट लीक झालेली आहे. ह्या सगळं काही ठिकाणी संध्याकाळी बघायचं लाईट्स बंद आहेत. मग ते सकाळी त्याला सांगून मग संध्याकाळी विद्युत कर्मचारी नसतात. मग सकाळ सकाळी त्यांना सांगून लाईट चालू करून घ्यायच्या. असा दिनक्रम आमचा असायचा. असं आहे. तुमच्या प्रभागातल्या अनेक अडचणींबरोबर एक अडचण किंवा एक समस्या मला जी महत्वाची वाटते ती म्हणजे गुन्हेगारी. एक मोठा इतिहासही राहिलेला आहे आणि बऱ्याचशा आहे. गोष्टी घडतात. तर त्या बाबतीत तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे आणि त्याबाबत काही परिस्थिती बदलते? पूर्वी जर बघितलं तर झोपडपट्टी भागामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण आमच्या इथे खूप कमी होतं. त्यावेळेसची परिस्थिती आणि आजची परिस्थिती खूप बदललेली आहे. आपण जर बघितलं तर मोदी काही जे पिक्चर येऊन गेले म्हणजे मुळशी पॅटर्न वगैरे सगळे पिक्चर येऊन गेले. ह्या नवीन पोरांना खूप त्याच्यामध्ये आकर्षण झालं. आता माझ्या भागामध्ये कसं आहे की अनेक जे झोपडपट्टीमध्ये राहणारे नागरिक आहेत, ते सकाळी उठून 8 वाजताच्या दरम्यान साधारण ते कामावर जातात. कामावर गेल्यानंतर ते त्यांचं साधारण घरी यायला 7-8 वाजतात. आता मुलगा शाळेत गेला का नाही गेला ते बघायला पालक नसतात. तो मुलगा म्हणजे शाळेत जातोय, परंतु तो शाळेत जात नाही. आणि मग काही मुलांच्या नादी लागून आणि हे काही पिक्चर आणि सगळ्या स्टोरी बघून काहीतरी एक मोठा गुन्हेगार मग त्याला आकर्षित होऊन मग त्यामुळे काही प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली. तरी आम्ही बऱ्याच वेळा की त्या ठिकाणी गुन्हेगार संपवायचा, त्यांना समुपदेशन करण्याचा किंवा चांगला सल्ला देत असतो, की बाबा गुन्हेगारी सोडून द्या. यातून भवितव्य काहीच नाही. तुम्ही पिक्चर बघता की बाबा ते गुन्हेगाराचा समजा शेवटी काय होतो. त्यातून बरोबर. आनंद मिळत नाही. चोऱ्या करून तुम्हाला काही ते पैसे कायमचे पुरणार नाहीत. तर रोजगार तुम्ही करावा. रोजगारासाठी तुम्हाला काय लागेल तर आम्ही पूर्वी आमच्या वडिलांनी प्रमोद महाले मार्केट म्हणून तुम्ही होम सुपरला बघितलं तर त्यावेळेस बरोबर. आमच्या वडिलांनी जवळजवळ 50 लोकांना स्टॉल लावून दिलेले आहेत. मी देखील नंतर मी नगरसेवक असताना काही लोकांना लायसन्स काढून दिले किंवा भाजीचा व्यवसाय असेल वगैरे असे व्यवसाय लोक करतात. बरोबर. तर आम्ही त्यांना असं सांगत असतो की बाबा तुम्ही नोकरी किंवा व्यवसायामध्ये जा. आज आम्ही बघतो की आमच्या भागातले असंख्य जी मुले आहेत, आता काही प्रमाणात बरीच गुन्हेगारी कमी होत चाललेली आहे. काही मुले आज तुम्ही बघता की डोंजो आणि झोमॅटो आणि ज्या सगळ्या कंपन्या आहेत, अनेक मुलं आता त्या ठिकाणी कामाला जात आहेत. अजून थोडी जी काही प्रमाणात गुन्हेगार राहील ती नक्कीच आम्ही संपवून आणि 100% संपवू. एक्झॅक्ट. आत्ताची जी इलेक्शन येऊ घातली त्यामध्ये हे जे पक्षांमधले बदल झालेत, की राष्ट्रवादीचे 2 भाग झालेत, शिवसेनेचे 2 भाग झालेत. या सगळ्या पक्षीय राजकारणामध्ये तुम्हाला काय वाटतं, की ही इलेक्शन
कशा पद्धतीने लढली जाईल आणि काय यामधली आव्हानं असतील? आता कसं आहे की ह्याच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये आमच्या हातात काही नसतं. बरोबर. वरिष्ठांचा निर्णय असतो की महाविकास आघाडी करायची आहे का अन्य अजून युती काही करायची पर्याय आहे. करायचे आहेत. मग तिथून ते करतात आणि मग आम्हाला सांगतात की बाबा आपल्याला ह्या पद्धतीने जायचं मग आम्ही त्या पद्धतीने निवडणूक लढतो. पण आपण जर बघितलं तर मॉडेल कॉलनी सारखा जो उच्चभ्रू भाग आहे त्या ठिकाणी देखील मला माझ्या वडिलांना लोकांनी पूर्वज मतं दिली. मग ते लोक मला सांगतात की महाले तुम्हाला आम्ही मत दिले पण विधानसभा लोकसभेला आम्ही देणार नाही तेव्हा सिम्बॉल बघतो. आज आपण बघितलं तर अनेक सुशिक्षित लोक असे आहेत की महानगरपालिकेला ते चिन्ह न बघता व्यक्ती बघतात आणि जो काम करतो त्याला निवडून देतात. त्यामुळे 2002 ला देखील मी निवडून आलो होतो की त्यावेळेस प्रभात भांडारकर मॉडेल कॉलनी माझ्या प्रभागात जो भाग होता त्या लोकांनी मला काम बघून मतं दिली. आणि हीच परिस्थिती येणाऱ्या इलेक्शन मध्ये राहील. परंतु त्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं की या इलेक्शन मध्ये तुमच्या समोर आव्हानं कुठली आहेत? काय आहे, आम्ही बघितलं की पूर्वी आम्ही खूप काम केलं. कोविडच्या काळामध्ये तर अनेक लोक घरात बसून होते पण कोविडच्या काळात मी स्वतः रस्त्यावर होतो. म्हणजे तुम्ही सॅनिटायझर मारणे असेल, लोकांना धान्याची किट म्हणजे कलेक्टर ऑफिस म्हणून किट आणले. आमचे मित्र पुनीत बालन यांनी देखील मला किट दिले. काही आम्ही स्वतः परचेस केले. अनेक लोकांना आम्ही त्यावेळेस धान्याचे वगैरे किट दिले आणि अनेक सुविधा दिल्या. ॲम्ब्युलन्सची सुविधा दिली. मी एक नगरसेवक असा आहे की माझ्या प्रभागामध्ये मला त्यावेळेस पवार साहेबांनी एक मोठी फोर्स कंपनी ॲम्ब्युलन्स त्यावेळेस 2020 ला जेव्हा कोविड होऊन गेला. माझा स्वतःचा ड्रायव्हर त्यावेळेस पीपी किट न घालता गेले 3 महिने तो त्या सर्व ह्यांच्या पेशंटला कोविडच्या पेशंटला घेऊन जात होता. ते कधी म्हणला नाही की बाबा मला काय होऊ शकेल. एवढी त्यांनी सेवा केली. लोकही म्हणली की बाबा ह्या काळात देखील तुम्ही ॲम्ब्युलन्स त्यावेळेस फ्रीमध्ये सेवा केलेली. आज देखील तुम्ही बघितलं तर माझ्या भागामध्ये मयत असू किंवा कोणी पेशंट असेल गेले म्हणजे साधारण 2021 पासून ते आजपर्यंत पूर्ण माझ्या प्रभागात गोखलेनगर, जनवाडी आणि म्हणजे माझा प्रभाग सोडून 7 नंबरमध्ये देखील काही प्रमाणात पाटील स्टेट असेल, शिवाजीनगर गावठाण सगळीकडे मी मोफत ॲम्ब्युलन्स सेवा देतो. ड्रायव्हर माझा जातो त्यांना वैकुंठला सोडायचं कुठे सोडायचं असेल तो एक आम्हाला प्लस पॉईंट आहे की नागरिकांची सेवा करतो. गेले साधारण 10 वर्षापूर्वी एक मी कार्यकर्त्याला माझं ऑफिस फ्रीमध्ये दिलंय की तो त्या ठिकाणी आधार केंद्र आणि ई सेवा केंद्र चालवतो. अनेक लोकांचे नाम मात्र ह्याच्यामध्ये साधारण आतापर्यंत नाही म्हणलं तरी एक 15,000 ते 20,000 लोकांचे त्यांनी उत्पन्न दाखले असेल, अल्पदरामध्ये काढून दिलेले आहेत. जातीचे दाखले असेल, रेशन कार्ड असेल, सर्वच आम्ही त्या ठिकाणी सुविधा लोकांना देतो. मग लोकांचं आकर्षण आहे की बाबा ह्याचं काम नुसतं हा नगरसेवक मागच्या वेळेस पडला तरी काम करतो. तुम्ही बघितलं की 2017 साली जे नगरसेवक भाजपचे 4 आमच्या ठिकाणी निवडून आले होते. ते 5 वर्ष सोडा आणि 3 वर्ष 8 वर्षामध्ये एकदाही प्रभागामध्ये फिरलेले नाहीत. ही खूप नाराजी लोकांची त्यांच्यावर आहे की बाबा हे निवडून आम्ही त्यांना लोकांना दिलं आणि हे आलेच नाहीत. त्यामुळे आम्हाला नक्की विश्वास आहे की ह्या इलेक्शनला आम्हाला लोक 100% पाठिंबा देऊन निवडून देतील. ते निवडणुकी व्यतिरिक्त आणखीन एक तुमच्याबद्दल जे बोललं जातं की जे सामाजिक उपक्रम असतील, वेगवेगळे सणवार असतील, वेगवेगळे शिबिरं असतील, तर यामध्ये तुमचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं आणि त्यामध्ये तुमच्या इथला गणेशोत्सव हा बऱ्यापैकी फेमस आहे. तर काय त्याची वैशिष्ट्य आहेत आणि काय वेगळंपण आहे? गणेशोत्सव जो आमचा आहे गेले 55 वर्ष चालतो. आमच्या वडिलांनी स्थापना केली होती. वडील गेल्यानंतर मी त्या ठिकाणी अध्यक्ष आजपर्यंत मला जे आमचे सभासद आहेत मला अध्यक्ष सर्व्हिस करतात. मी सांगत असतो प्रत्येकाने संधी घ्या. गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण बघितलं की अनेक नगरसेवक हे गणेशोत्सवाच्या माध्यमातून तयार झालेले आहेत. अनेक नगरसेवक आहेत माझ्यासारखे म्हणजे खूप जण आहेत. हिमाद्री असणे तुम्ही बघितलं ती गणपती मंडळातून नगरसेवक ते आमदार असे बरेच जण आहेत. म्हणजे विनायक शिकवाना असतील आमच्या इकडे दत्ता भैरट वगैरे सगळं अनेक निलेश निकम वगैरे सर्व गणपती मंडळातून आम्ही पुढे गेलेलो आहोत. नवीन पिढी खूप आकर्षित असते की लाईट्स वगैरे आणि थोडा म्युझिक त्याला काही लोकांचा विरोधी असतो. परंतु आमचं म्हणणं असतं की बाबा 365 दिवसातून एक दिवस मुलांना नाचायची संधी मिळते आणि नाचून द्यावं तर थोडा आवाज कमी जास्त करून आम्ही ते करतो. गणपती मंडळाचा आम्हाला खूप त्या ठिकाणी पाठिंबा मिळतो. लोक येतात दर्शनाला म्हणजे त्या गोखलेनगर, जनवाडी, वडळी भागामध्ये सर्वात मूर्ती जी आहे ती मोठी आमच्या मंडळाची म्हणून ते लोक खूप मानतात त्या गणपतीला. अनेक लोक त्या 10 दिवसामध्ये दर्शन घेऊन जातात. मी आता मध्यंतरी थोडं मला व्यापामध्ये जमलं नाही. माझ्या टुर्नामेंट्स ज्या आम्ही क्रिकेटच्या टुर्नामेंट्स आम्ही फर्ग्युसन कॉलेजला घ्यायचो. जवळपास 10-12 वर्ष मी टुर्नामेंट्सच्या घेतल्या टेनिस बॉलच्या. पूर्ण झोपडपट्टी आणि पुणे शहरातून त्या ठिकाणी टीम्स यायच्या. त्यामुळे त्या क्षेत्रात देखील माझं खूप लोक आजही म्हणतात की बाबा फर्ग्युसन कॉलेजला उदय मालिंच्या टुर्नामेंट भरवलं तशा टुर्नामेंट आज देखील होत नाहीत. त्यावेळेस देखील मी केबल मार्फत लाईव्ह त्यावेळेस सेमीफायनल फायनल दाखवायचो. बरं. साधारण 2002च्या 3च्या नगर होता त्यावेळेस. आणि भागातल्या समस्या जर आपण बघितलं मी असंख्य समस्या सोडवल्या. माझ्या वडिलांचा एकमेव नगरसेवक असे सगळे प्रमोद महाले की त्यांचा पुतळा महानगरपालिकेने दिबांग चौकात बसवला. तर काही नागरिकांचं म्हणणं होतं की तो रहदारीला अडचण ठरते आणि मी नगरसेवक होतो. बेंजामिन साहेब त्यावेळेस आमचे आयुक्त होते. त्यांनी मला बोलून घेतलं की बाबा असं नागरिकांचं म्हणणं आहे की हा पुतळा रहदारीला अडथळा ठरतो आणि पुणे शहरातले साधारण
15 पुतळ्यांनी नावं काढली होती त्यांनी की हे अडथळे ठरताना शिफ्टिंग केले पाहिजे. ते मला म्हणले तुम्ही नगरसेवक तुम्ही बाबा ठीक आहे म्हणलं, तुमचं जर म्हणणं अडथळा आहे तर म्हणलं मी माझ्या स्वतःच्या आणि माझ्या सर्व कुटुंबाच्या भावना साईडला ठेवतो, मी तुम्हाला परवानगी देतो. मी एका मिनिटात त्यांना परमिशन दिली की तुम्ही म्हणताल त्या ठिकाणी आम्ही शिफ्टिंग करू. मग तो आम्ही त्यानंतर साधारण तिथूनच एक 500 मीटरवर पुढे ओम सुपर मार्केट चौक आहे, तो तिथं मोठा चौक आहे, तिथं माझ्या वडिलांचा पुतळा शिफ्ट केला आणि पवार साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन आम्ही 2003 साली केलं. तर नको म्हणले की असा नगरसेवक व्हावा की बाबा त्यांनी स्वतःचा सगळ्या भावना साईडला ठेवल्या आणि तो पुतळा त्यांनी शिफ्ट केला रहदारीसाठी. बरोबर. आपण बघताय की माझ्या भागामध्ये एक भाभा हॉस्पिटल नावाचं आमचं हॉस्पिटल होतं. पूर्वी मी देखील नगरसेवक असताना साधारण 50 लाखाचं त्याला बजेट टाकलं होतं नवीन बांधण्यासाठी. परंतु समोरचा रस्ता मोठा होणार होता साधारण 24 मीटर, त्यावेळेस तो आम्हाला तेवढा FSM मिळत नव्हता. म्हणून तो मी त्यावेळेस टाळून फक्त त्याला दुरुस्ती केली. काही मागच्या नगरसेवक जे आता 2017 होते त्यांनी ते हॉस्पिटल बांधायचं म्हणून पाडलं आणि गेले आज 8 वर्ष बघतोय आम्ही की ती डिलिव्हरी हॉस्पिटल आहे आणि OPD त्या ठिकाणी आहे. 8 वर्षाचं हॉस्पिटल पूर्ण होत नाही. आमच्या भागात सर्व गोखलेकर, जनवाडी, वडाळा सर्व गरिबातून सगळे कष्टकरी माणसं आणि त्यांना त्या हॉस्पिटलची गरज आहे आणि ते होत नाही. लोकांना आता कमळनेरूला हॉस्पिटल किंवा दळवी हॉस्पिटल ससूनला जावं लागतं. तर मला परत लोकांनी निवडून द्यावं, ह्याकडेच द्यावं की मी ते हॉस्पिटल निवडून आलेल्या 1 वर्षाच्या आत पुन्हा चालू करणार. वाहतुकीचा प्रश्न आपण बघितला तर आमच्या भागात खूपच वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे की मेट्रोचं काम जे चाललं होतं तुमच्या गणेश किंड रोडला, तेव्हा सर्व वाहतूक आमच्या मॉडेल कॉलनी भागातून जाते, अजूनही जाते काही प्रमाणात. वाहतुकीचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न तेवढा गंभीर आहे की त्या भागातल्या नगरसेवकांनी 8 वर्षात लक्षच दिलं नाही. पूर्वी जे आम्ही काम केले पाण्याबाबतीत तेवढंच काम झालं. आज बघितलं तर अनेक सोसायट्यांना टँकरने पाणी घ्यावं लागतं. प्रभात भांडारकर रोड असेल किंवा मॉडेल कॉलनी असेल, रेव्हेन्यू कॉलनीला 8-8 दिवस पाणी येत नाही. आणि त्या ठिकाणी लोकांना आज सोसायटीला मायामते साधारण एका सोसायटीला 50,000 ते 60,000 रुपये महिन्याला टँकरचं बिल भरावं लागतं. तर मग नगरसेवक काय झोपा काढल्या का त्यांनी 8 वर्ष? आमदार देखील भाजपचे आहेत, नगरसेवक भाजपचे होते, महापूर स्टँडिंग चेअरमन त्यांचे होते, वरती केंद्रात सत्ता त्यांची होती. देखील प्रश्न सोडू शकले नाहीत. झोपडपट्टीमध्ये आज बघितलं तर SRSच्या खूप स्कीम चालल्यात, पण माझं म्हणणं आहे की नागरिकांना विश्वासात घेऊन SRS स्कीम हव्यात. त्या ठिकाणी नागरिकांवर दमदाटी होऊ नये. जर नागरिकांचं स्वतःचं म्हणणं असेल आम्हाला SRA करायची तर 100% व्हावी. नागरिकांचं म्हणणं असेल आमच्या एक भागात 883 म्हणून जो भाग आहे त्या ठिकाणी काही कृती समिती बनवली की त्यांचा SRAला विरोध आहे. तर मी त्यांना पाठिंबा दिलाय की बाबा तुमचा विरोध आहे ना, नका नाही करायचं. लोकांचं जर म्हणणं असेल 50% असं नाही 100% लोकांची मान्यता आहे की करायची ना तर सगळ्यांनीच करावं. सगळ्यांनी म्हणून करा. खरं तर ही आपली पहिली भेट असली तरी शेवटची नक्कीच नाहीये. जसजशा निवडणुकीमध्ये प्रोग्रेस होत राहील तसतसे आम्ही तुम्हाला परत एकदा बोलू. हा गप्पांचा कार्यक्रम आहे. पुन्हा एकदा आपण गप्पा मारू. ही पुणे शहराची एक गरज आहे की आपल्या नगरसेवकांना समजून घेणं, बरं. त्यांचे विचार समजून घेणं. या कार्यक्रमात पुन्हा आम्ही तुम्हाला नक्की बोलू, तेव्हा तुम्ही याल अशा अपेक्षा आहे. आणि आज तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.